नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह विथ पशा आमू. आज आमच्याकडे शेवंती बनवली होती. आम्ही तो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितलाच असेल. तर आम्ही भरपूर सारी चर्चा करणार आहे. तुम्ही नक्की आमच्या सोबत राहा शेवटपर्यंत. तर आमची डिनर पे चर्चा आहे अबाउट जुन्या काळचे दिवस. आम्ही म्हटले आहे डिनर पे चर्चा, पण कोणासोबत चर्चा? तर हे माझे सासरे आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. आणि मी अजून यांची एक ओळख करून देऊ शकते की हे आमच्या गावची पोलीस पाटील आहेत. 1999 पासून हे गावचा पूर्ण म्हणजे आमचंच गाव नाही, आमचं गाव तर छोटं आहे. बाजूचे पण 4-5 गाव आहेत, त्यांचं पण ते बघतात सगळं. आणि त्यांच्यासोबत आपण जुन्या काळचे त्यांचे जे अनुभव आहेत. विषय कशावरून निघाला? ह्या शेवंतीवरून हा विषय निघाला आमचा. तुम्ही शेवटपर्यंत आमच्या व्हिडिओमध्ये राहा. आम्ही आमच्या चर्चेला आता सुरुवात करतोय. पण मला एक सांगायचे, हा सांगा ना. तुझं लग्न झालं आणि लग्न झालं तुझ्या वेळेस या घरात आली, तुला शेतीची जास्त आवड होती. तू जरी IT इंजिनियर झाली पण तू कामाला पुण्याला असती. कधी ज्यावेळेस सुट्टीला घरी येते त्यावेळेस तुला असं वाटतं का शेतात जावा, चक्कर मारून यावा, बघावा शेतात काय माल आहे, कसं आहे. तू जाते प्रत्येक वेळेस आली का तुम्ही दोघंही जातात, तू एकटीच नाही दोघंही जातात. प्रशांत आणि तुम्ही दोघंही जातात, माल बघून येतात. कांदे कसे आहेत, गहू कसा आहे, टोमॅटो कसे आहेत बघतात आणि आम्हाला थोडंफार मार्गदर्शन करा. तुम्ही काय म्हणजे ते कृषी हे नाही अधिकारी शेतकऱ्याचे असल्यामुळे तुम्हाला ते नॉलेज आहे. तुम्ही आले आम्हाला करता बा हे असं करा तसं करा. पण तुम्ही ज्यावेळेस सुट्टी घेता, कधी कधी 15 दिवसांनी, कधी 8 दिवसांनी आल्यावर शेत जाता, घरी शेतीत बघता कोणता माल खराब झाला, कोणता चांगला आहे. मग त्याच्यावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता आणि ते फवारण्या वगैरे करायला सांगता. आम्ही ते करतो. नक्कीच तुमच्या त्या मार्गदर्शन आम्हाला फायदा होतो. धन्यवाद. तुम्ही आम्हाला एवढे 2 शब्द आमच्यासाठी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शेवंती कशीच बनवतात? कुळीदाची ना? हुलगेची बनवतात. हुलगे ते पेरावं लागतात. पेरल्यावर ते आपल्या शेतामध्ये होते ना हुलगे? आपल्या शेतामध्ये आपण पेरतो. हे आपल्या घरचेच आहे ना? आपल्या घरचे आपण मग ते पेरले का मग 3-3.5 महिन्यांनी ते काढायचं. झाड असं छोटं होतं आणि 2-1 फुटाचं, 1.5 फुटाचं, 2 फुटाचं झाड होतं. त्याला शेंगायचं, मग ते काढून आणायची, मग ते उपनेरमध्ये घालायची. मग त्याचं ते बी वेगळं, भुसकट वेगळं करायचं. ते दाणे काढायचे. दाणे काढल्यावर मग ते हुलगे बाजूला आणि भुसकट बाजूला होतं. जरी आपण समजा एका ट्रॅक्टर भरून आणला, त्यात काय असले फार निघत नाही एका ट्रॅक्टरमध्ये. ते फक्त निघतं किती एखादी 50 किलो एवढंच निघतं, जास्त निघत नाही ते हुलग्याचं. मग ते 50 किलोमध्ये आपल्या भरपूर 2 वर्ष पुरतात आपल्या कुटुंबाला. स्वच्छ करायची, चांगले व्यवस्थित खडे बिडे बाजूला काढून घ्यायचे, स्वच्छ करायचे. मग ती गिरणीमध्ये दळायची, त्याचे पीठ करायचं जे आपल्याला जसं लागेल तसं. समजा आपल्या कुटुंबाला किती लागतं, एक 5 किलो 2 किलो त्या पद्धतीने आपण ते दळून घ्यायचे. दळले म्हणजे पीठ केलं, पाण्यात मिक्स करायचं, ते कालवायचं. ते केलं म्हणजे मग ती आयडिया आहे ती असं करायची. ती काय म्हणते त्याला, वळवायची. ती असं ते वळवायचे, ते वळवायचे. ते खाली बरोबर ती धार खाली ते बरोबर ते चालतं. ते शेवंतीचा प्रकार आहे. अमृत, तुला मी एक सांगतो. आता हे जे खातो ना आपण, आता ही हुलग्याची भाजी ही आपलं घरचं आहे. हे टमाटे घरचे आहेत, ही भाजीची भाकर घरची, ही कांदे आपले घरचे आहेत, हे सगळं लिंब सुद्धा घरचे आहेत, वाले शेंगा आपल्या घरचे आहेत, वांगे घरचे आहेत, कोबी फ्लॉवर घरचे असतात, मेथीची भाजी घरची असती, गहू घरचे, बाजरी घरची. सगळं आपलं म्हणजे सगळं नॅचरल आहे. आपण जे घरी खातो ते सगळं नॅचरल आहे. पण तुम्ही जे मुंबई पुण्याला जे खाता ना, तिकडे घेऊन येतात ते सगळं हायब्रिड आहे. त्यात म्हणजे कस नाही. हे सगळं म्हणजे सगळं घरचं जे आहे ना, सगळं कसदार अन्न नाही. ज्यावेळेस आम्ही समजा असं लहान होतो तर काहीच नव्हतं, आपल्या हेमाळ्यात काहीच नव्हतं. आपण राहत होतो कुठं, गावात रणखामध्ये राहत होतो आपण. हेमाळ्यात राहिला नंतर त्यामुळे जेव्हा राहत होतो ना, सगळं आपलं कुटुंब फॅमिली मोठी होती. 5 चुलत्यांची म्हणजे माझ्या वडिलांसह धरून 5 जणांची फॅमिली मोठी होती. राहत कुठे होती, गावाच्या तिथं जवळ राहत होती, म्हणजे मोठी माडी होती. आणि त्यावेळेस खायला नव्हतं काहीच. त्यावेळेस काय व्हायचं, सगळं मठ, हुलगे, बाजरी सगळं घरचं असायचं. आपल्या शेती भरपूर होती त्यावेळेस. 150 एकर शेती होती. काय शेतीमध्ये हुलगे पेरायची, काय शेतीमध्ये मठ पेरायची, बाजरी पेरायची, काय शेतीमध्ये भुईमुग पेरायचा. म्हणजे असे मिळून त्या कुटुंबाचा तो उदरनिर्वाह व्हायचा. पण ज्यावेळेस कधी कधी पाऊस कमी व्हायचा, कधी कधी जास्त व्हायचा, कधी कधी पाऊस जर कमी झाला त्यावेळेस बाजरी पिकत नव्हती. मग त्यावेळेस काय करायचं, हे हुलगं मठ जास्त पिकायचं. कमी ते जमिनीला धरून पीक हुलगा आणि मठ. त्याचं आम्ही कधी कधी काय करायचो, हुलग्याच्या आणि त्या मठाच्या भाकरी करून खायचो. आम्हाला आमचे आई वडील ती भाकरी करून घालायची. बाजरी नव्हती त्यावेळेस, म्हणजे 72च्या अगोदरचा काळ होता, 1972च्या आधीचा काळ. त्यावेळेस मग ती बाजरी कमी पिकायची. मग ते काय करायचे, हुलग्याच्या मठाच्या आम्हाला ते भाकरी करून ते घालायची. कधी कधी ते राशींचं तांदूळ यायचं, त्याच्या भाकरी करायची. काय नाचणी काय म्हणते त्याला, नाचणी, ते यायचं, त्याच्या कधी भाकरी करायची. म्हणजे असं ते आम्ही ते खाल्लं त्यावेळेस. म्हणून आमची तब्येत चांगली आतापर्यंत. त्याच्यामुळे आमची तब्येत फिट आहे. आता तुम्ही खाता काय ते मला तुमची नाव येते नाही.
काय बर्गर काय म्हणतात ते पिझ्झा, पिझ्झा नूडल्स नूडल्स ते आम्हाला येतही नाही, ते आठवतही नाही, ते आम्हाला माहितीच नाही, ते आठवत कुठून तुम्हाला आवडत नाही. आवडतही नाही ती. आमचं खाणं हे पहिलं होतं. त्याच्यात अजून तुला सांगतो, त्यावेळेस आमची काय करायची, ते गहू भिजू घालायची, ते चिक काढायची, चिक काढा का मग ते कुठं ते फटक्यात बांधून ठेवायची, ते पाणी गळून द्यायचं, मग त्याची लाडू करायची, त्याची पावडर करून ते एखादी भरून ठेवायची, ते रोज थोडं एक चमचा 2 चमचे शिजवले आम्हाला ते खाऊ घालायची. उडीद डाळ रातची भिजू घालायची, साखरेमध्ये खायची. परत अंडे, कच्चे अंडे प्यायचो आम्ही, एक अंडे प्यायचो कच्चं, ते अंडे टरकालाच फोडायचं, ते अंडं पिऊन घ्यायचं. त्याच्यानंतर ते हळद पावडर टाकायची, टरकाल तेलाने भरवायचं, ते तेल पिऊन घ्यायचं, गोड तेल, ते तेल तो चांगलं शेंगदाण्याचं असायचं, ते पिऊन घ्यायचं. म्हणजे असं आम्हाला पहिलं खायला घातली आमच्या आईपानं. तर आम्हाला एक म्हैस घेतली आमच्या वडिलांनी दूध प्यायला. ती म्हैस आम्हाला कमीत कमी संध्याकाळी 5 आणि सकाळी 5 लिटर दूध द्यायची. म्हशी खाली दूध आम्हीच काढायला जायचो. दूध काढलं का तिथंच एक तांब्या बाजूला असायचं कच्चं, तो तांब्या भरायचा आणि तो तांब्यावर दूध पिऊन घ्यायचं तिथंच गरम गरम. ते म्हशी काढलेलं तेच पिऊन घ्यायचं. मी प्यायचो, माझा एक चुलत भाऊ पाराजी म्हणून, आम्ही दोघंच होतो तेव्हा मोठे कामाला. तो एक तांब्या प्यायचा, मी एक तांब्या प्यायचो. उरले दूध ते दही ताक करायचे, तळ चालू होतं. त्या टायमाला ते मिस्त्री लोक होते, ती यायची दुपारा संध्याकाळी, त्यांना द्यायचं, त्यांना ते ताक द्यायचं प्यायचं. म्हणून आमच्या तब्येती ह्या चांगल्या आहेत. तुम्ही आता तुमच्या 5 तब्येती कशा आहेत, तुमचा जीव चाललाय. तुम्ही असं करा, तुम्ही अंडे खा, ती डाळ खा ना, काय अडचण तुम्हाला, डाळ खा, एक अंड खा, नाही तर मग अंडे नका खाऊ, गव्हाचा चिक करा ना, ते लाडू करा, पावडर करा, सकाळी 1 चमचा शिजून खा. पहा तुम्ही तब्येत कशी होती. तब्येत होण्यापेक्षा माणूस तंदुरुस्त होतं. हा, मग त्याच्यामुळेच ना. खाली आपलं एक 10 गुंठे का 12 गुंठे वावर आहे वडाजवळ, तिथं रस्ता नव्हता पाहिजे. मग तिथं नांगरा जायचं, कसं जायचं, बैल घेऊन कसं जायचं, बैल कडकडा न्यायचे, पायी चालीत, नांगर खांद्यावर न्यायचा, ती नांगरी खांद्या उचलून न्यायची, ती वावरात नेऊन टेकवायची, तिथं बैल जोडायची, मग नांगरायचं. परत नांगरून झालं, तिथून नांगरी उचलायची, परत आपल्या घरापासून टेकवायची, बैल कडाकडे घेऊन यायची. आता ट्रॅक्टर चालवायचा कटाळा येतो. आता ट्रॅक्टर चालवा कटाळा येतो. आता एवढी साधनं असून शेती व्यवस्थित होत नाही. कुठं काटकोपरे व्यवस्थित होत नाही, कुठं इकडून नांगर तिकडून नांगर झालं. जाऊ दे, आता मी शिकते ट्रॅक्टर, मी सगळे वावर नांगरायचे. किती शेती आपल्याला, की सुट्टे झाले काकी नांगरून टाकली. हे जे आपलं उमराचं वावर आहे ना, उमराचं वावर सगळं बैलकेने तयार केले. हे उमराचं मोठं वावर, हे सगळं बैलकेने तयार केलं. बैलकेने ट्रॅक्टर नाही हाकलं, बैलांनी ना, बैल केनी, बैल आणि केनी तिने केलं एवढं मोठं 2 एकरचं वावर. एक ट्रॅक्टर नाही साहेब. तिथून पुढे मग नंतर आपण वर हळूहळू ट्रॅक्टर तयार केलं. आणि तुम्ही पहिले, आता तुम्ही मला आधी सांगितलं हे सगळं, पहिले शेतीत पिकायचं वगैरे, पहिले तुम्ही रासायनिक खत काहीच नव्हते वापरत, अजिबात नाही. फक्त शेणखत फवारीवर काहीच नव्हतं. आणि ती राख फेकायची, वांग्यान व्हायचं, कांद्यावर, घरातली राज्य आपण स्वयंपाक बनवते, तिची राख असते, तिची राख फेकायची, त्याच्यावर ते सगळे माल यायचे. मी मोठा हाकल्या इथं या एरी आपल्या याच्यावर सारखं. मोठा म्हणजे काय, पाणी वर काढायचं ते मोठाने, तेव्हा मोटरी नव्हत्या, इंजिन नव्हती, तर मला नाही ते हवस मोठा हाकायची. त्याच्यामुळे मी घरी राहिलो. नाही तर मी कुठेतरी एखादा इंजिन तुमच्यासारखा IT इंजिनियर झाला असतो, नाही तर कुठेतरी सिव्हिल इंजिनियर झाला असतो, काहीतरी झाला असतो. पण मला लय आवाज बैलांची इथं. मग ते मोठा बैल, घोडे दामटायची लय आवाज, मला घोडे दामटायची लय आवाज. मग ते घोडे दामटायचो, मोठा हाकले मी काही दिवस. मोठा हाकणे म्हणजे काय करायचं, गाईत आपल्या विहिरीमध्ये पाणी असतं, पहिल्या काळामध्ये मोटर नव्हतं, लाईटचे बटन, आता कसं बटन दाबलं की लगेच पाणी येतं. ते मोठा हाकायचं म्हणजे ते 4 बैल त्याला जोडायचे, 2 मोठा असायच्या, मोठं खाली माग बैल माग सारी जाण्याची, मोठं बुडली का त्याला उपळ द्यायचं, म्हणजे ती नाडा दाबायचा. बादली असायची, काय असायचं, नाही त्याला ते मोठं असायचं, ते 200 लिटरचा तो ड्रम, म्हणजे ड्रम सारखा ड्रम विहिरी टाकलेला असायचा. बैल त्याला कातडीची मोठ असते, त्याला म्हणतात कातडीची मोठ, ती चंबर शिवून द्यायचं त्याला, कातडीची मोठं म्हणतात त्याला. तिला एक पुढं तोंड असायचं, माग भला मोठा डेरा. मग ती मोठ वर आली का ती मोठा सोडायचं. त्या मोठा मी हाकल्या काही दिवस. हाकले म्हणजे बैल पॅक केलेले असायचे, त्याला बैल मागे पुढे करून ते वरती पाणी घ्यायचं आणि ते दांडांमध्ये सोडायचं. त्याच्यावर किती भरायचं, 5 गुंठे किंवा 10 गुंठे किंवा बिगाभर, जास्त मोठा हाकून जास्त काही भरत नव्हतं. नंतर इंजन आलं. इंजन आल्यावर आपलं ती कोणती वेरी मोठी, त्याला इंजन घर होतं. मग आमचं लग्न झालं. मग आमचं लग्न झाल्यावर इंजन आलं, तेव्हा मोठं गेलं इंजन आलं. मग इंजन आल्यावर आम्ही दोघं इंजन गाडी चढवायची. मी बैलगाडी, इंजन मोठं इंजन, ते किर्लोस्कर इंजन मोठं. मग इंजन चढायचं कसं, आता वर काढायचं, ते आपल्या इंजन घरातून वर काढायचं, असं इरीतून आपली जी वेर आहे जुनी, त्याच इंजन वर होतं, खाली वरून जायचं, खाली पाहिजे अजून. मग ते पायरीने लुटून तू खाली जायचं याच्यापर्यंत. पण वर काढायला त्याला बैल लावावं लागायचं. बैल लावल्यावर ते त्याला साखळी गाडी लावून ते इंजन वर काढायचं, बैलगाडीत घालायचं.
मग घालायचं कसं ते असं उभं करायचं काटा एका पायट्यावर, हिला धरायला लावायचं मी. म्हणजे गाडी तिला म्हणजे माझ्या सासूबाईंना, मग हिला म्हणजे बायकोला, तुमच्या बायको. हा माझ्या बायकोला, तिला मी ते इंजन असं काटा केल्यावर धरायला लावायचो. मग मी जायचो बैलगाडी आणायचो सारीसरीत माग, त्या इंजनला लावायचो. लावणे का 2 चाकं त्याला लागले का मग त्याला एक साखळी असायची, साखळी त्याला वरून ती त्याला बांधायचं आणि ती इंजन त्याच्यावर त्या बैलगाडी टेकवायचं. टेकवलं का ते बांधून टाकलं का मग मी पुढं धुऱ्याला जाऊन लोंबकळायचो म्हणजे बरोबर खाली येत असं. आणि ही मागून उचलायची इंजन धरून. मी पुढे लोंबकळलो का इंजन अर्ध गाडीत आलं, समान करायचं. बैल घ्यायचे बोलून, बैल आले का त्यांना जोते बिते घालायचे. इंजन गाडी सरळ झाली, मागून जायचं इंजन थोडा मध्ये घ्यायचं, सेंटर घ्यायचं का चाललं दुसऱ्या मळ्यात. असे कष्ट केले आम्ही, मकर कष्ट केले मरणाचे कष्ट करून करून. आता म्हणून छाती मजबूत आहे आमची, म्हणून जरा मजबूत आहे अजून. इथून पुढे काय आता होईल ते सांगता येत नाही. आता पुढे सांगायचा प्रश्न असा की आता सगळं हायब्रिड झालंय, पहिल्या काळातलं राहिलं नाही. शेणखत वापरते नाही, कमी प्रमाणात वापरलं जातं. रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरले जाते, फवारे जास्त वापरले जातात. त्याच्यामुळे सगळं हायब्रिड झालंय. तुम्हाला पण नाही ना आम्हाला पण. त्याच्यामध्ये असं आहे, ते युरियामध्ये जास्त हायड्रोजन, ते युरियामुळे शेती सगळी खराब झाली आणि लोक जास्त मालाला जास्त काळूक यावा, माल चांगला यावा म्हणून जास्त युरिया वापरतात. त्याच्यामुळे ती माल फवारे पण. फवारे तर आहेतच, पण त्याच्यामुळे ना जास्त ते जमिनीमध्ये जो पोत आहे तो युरियामुळे खराब झाला. त्याच्यामुळे सगळे आजार वाढायला सुरुवात झाली. कोणत्या मला युरिया टाकत, कोथिंबीर असो, मका असो, कोणती भाजी असो, वांगी असो, मेथी असो, काय असो, ते टाकलं का माल लगेच पटकन यायला येतो. मग त्या हायड्रोजन जास्त असल्यामुळं पटकन माल तयार होतो, जास्त आजार वाढायला लागले. असं आहे अमृता, ज्यावेळेस आमचे आजोबा वडील हे कधी आले आम्हाला माहिती, कुठून आले, जुन्नर तालुक्यातून, गोडेगाव, चास, नारोडी, ते मूळ गाव आहे तिकडं म्हणजे बारव्यांचं. ते नंतर इकडे आले काही धंद्याने, मी गाया बिया म्हशी चारला जायचे, तिथंच राहिले का तिथं त्यांचं ती वतन व्हायचं. असं पहिल्या काळात होतं. पहिल्या काळात होतं, असं जुन्या काळात. तिथं आले म्हणून आपण इकडचे ह्या गावचे आपण झालो, स्थायिक झालो. शेती घेतली, काही मेंढ्या. आजोबांना मग 5 मुलं झाली. 5 मुलांना सगळा तो व्यवसाय वाटून दिला. एक मेंढ्या वळायला, एक शेतीवर, एक कारभारी, एक दुकानावर, एक व्यापारावर, अशी 5 मुलं 5 ठिकाणी आजोबांनी वाटून दिले. माझे वडील नेमके ते मेंढ्या वळायचे. ओके, त्यांच्या वाट्याला मेंढ्या आल्या. मेंढ्या, अंगठे वादर, तेव्हा काही शाळा वेळा काही नव्हती, सगळे आनंद होते. 1-2 शिकले, पहिली दुसरी, जास्त नाही शिकले, बाकी चलते. आणि माझे वडील पहिले अंगठे वादर, ते मेंढे वळायला लागले. ते मेंढे वळायचे. मेंढे वळता वळता मग आमचा जन्म झाला. मग आम्ही मेंढे वळायला लागलो. काही दिवस आम्ही मेंढे वळले. आम्ही जायचो अजून मधून मेंढ्या खेळ थोडं. मग आम्हाला शाळेत घातलं. 4थी 5वी करता करता तिकडं काय साकूरला गेलो काही दिवस. 4थी पर्यंत रणखामध्ये राहिलो. 4थी वरून मध्येच मला काढून नेलं. साकूरला गेलो 4थीला. सारोळे पठारला गेलो काही दिवस. तिथे 8वी पर्यंत गेले. 8वी नापास झालो. आली परत घरी, बसले नागर. मग आमची मुलं झाले, 2 मुली झाल्या. 2 मुलींचं लग्न करून व्यवस्थित झालं. एक मुलगा इंजिनियर आहे, एक मुलगा शेती करतो. सोनबाई बी माझी IT इंजिनियर आहे. आता कष्ट केले मग भाऊ. काही दिवस मेंढ्या वाळल्या, नांगर हाकले, फायरिंग मशीन घेतलं. 1996 ला नाही 1992 ला फायरिंग मशीन घेतलं. 2 वर्ष फायरिंग मशीन हाकलं मी स्वतः. म्हशी इकून टेम्पो घेतला. 2 वर्ष टेम्पो हाकला. 4 वर्ष टेम्पो हाकला. 4 वर्ष टेम्पो हाकला. 2 वर्ष फायरिंग मशीन हाकलं. स्वतः हुल्ल मारले विहिरीचं उतरून. तर मग मशीन फायरिंग मशीन विकलं. नंतर टेम्पो घेतला. टेम्पो घेतल्यावर मग टेम्पो हाकला काही दिवस. मग माझे बंधू भास्कर अण्णा हाताखाली आले माझ्या. मग मी त्यांच्या गळ्यात टेम्पो घालून दिला. मी थोडा निवांत झालो. ड्रायव्हर होता काही दिवस. असे काही कष्ट करून हे कमवले. असं काय म्हणजे कमवलं म्हणता नाही, पण असं कमवलंच ना तुम्ही, तुमच्या कष्टाने कमवलं. म्हणजे असं आम्ही कमवलं, जॉब करतो, आम्ही पैसे कमवतो, तुम्ही एवढं सगळं कमवलं. मग असं कष्ट करून ते प्रपंच लाईफ आणलाय सगळं. आता इथून पुढची जबाबदारी तुमची. तर कशा वाटल्या तुम्हाला गप्पा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.